आम्ही सकाळी साधारण 6 वाजता गावाला पोहोचलो. बस अगदी घराजवळच थांबली, त्यामुळे जास्त चालावं लागलं नाही. घरी आल्यावर अस्मीचे बाबा थोडा वेळ झोपले. रात्रीचा प्रवास झालेला, त्यामुळे सगळ्यांनाच थोडा आराम हवा होता. अस्मीने आजीसोबत मस्त देवपूजा केली आणि पूजा झाल्यावर तिने घरात रांगोळी काढली आणि तीच तिने स्वतः क्लीन पण केली. तिला हे सगळं खूप आवडतं. नाश्त्याला मी आलू पराठा बनवला होता आणि नाश्ता करताना घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते. म्हणजे सकाळ कशी गेली कळलंच नाही. यानंतर अस्मीचे बाबा त्यांच्या मित्रासोबत डॉग शॉपला गेले होते. तिकडचा हा व्हिडिओ आहे. मग एक इम्पॉर्टंट गोष्ट झाली. अस्मीचे बाबा आणि आजोबा बाहेर गेले होते आणि आजोबांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आले. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांचा रिसर्च चालू होता आणि शेवटी TVSची iQube घेतली. स्कूटर घरी आल्यानंतर आम्ही तिची पूजा केली, हार घातला आणि थोडी मिठाई खाल्ली. मग अस्मी बाबा आणि आजोबांसोबत त्या स्कूटरवर शेतात गेली, तिच्या पणजी आजीला भेटायला. तिकडे तिने खूप मजा केली. मी व्हिडिओ कॉल केला तेव्हा ती थोडीशी शॉक झाली, कारण ती पहिल्यांदाच आईला फोनमधून बघत होती. संध्याकाळी घरी आल्यावर अस्मीच्या बाबांनी तिच्यासाठी मच्छरदाणी लावली. इथे खूप मच्छर असतात म्हणून हे सगळं करावंच लागतं. दिवसाचा शेवट आम्ही पप्पांचे जुने फोटो अल्बम पाहत केला. पप्पा आर्मीमध्ये होते. ते फोटो पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही.